नमस्कार. साधारण 2 ते 5 वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत, त्यांच्या मोबाईलचा वापर हा जास्त प्रमाणात झाला, तर त्यांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होऊ शकतात. त्यांच्या शारीरिक हालचाली कमी होतात. उदाहरणार्थ धावणे, उड्या मारणे, खेळणे. त्यामुळे स्नायू आणि हाडांची वाढ मंदावते. निश्चितच हालचाली कमी झाल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. मोबाईलच्या वापरामुळे झोपेवर सुद्धा परिणाम होतो. मोबाईलचं जे स्क्रीन आहे त्यामधून ब्ल्यू लाईट, निळा लाईट हा मेंदूमधील मेलेटोनिन हे जे रसायन आहे ते कमी करतं. त्यामुळे त्याचा झोपेवर परिणाम होतो. मुलं जेव्हा तासनतास मोबाईल पाहतात आणि बोटाने स्क्रीन स्क्रोल करतात, तेव्हा एकसारखं बसून राहिल्यामुळे मानदुखी, पाठदुखी तसेच बोट दुखतात. मोबाईल जास्त प्रमाणात वापरण्याचे बोलण्याच्या प्रगतीवर देखील परिणाम होतात. जास्त मोबाईल पाहणाऱ्या मुलामध्ये बोलण्यास उशीर लागतो, कारण मोबाईलमध्ये एकतर्फी संवाद असतो. ते ऐकतात आणि बोलण्याची संधी मिळत नाही. शब्दसंग्रहालय मर्यादित राहतो. वाक्यरचना नीट होत नाही. भावनिक अभिव्यक्ती कमी होते, कारण प्रत्यक्ष व्यक्ती बोलतो तेव्हा चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार ह्या ज्या गोष्टी नीट समजून घेतल्या जातात, त्या मोबाईल पाहताना तेवढ्या विशेष समजून घेतल्या जात नाहीत. त्या मुलांना शिकण्यास मिळत नाही. यासाठी काही गोष्टी पालकांनी नियमित करणे आवश्यक आहे. मुलांशी सतत बोलावे, प्रश्न विचारावेत, त्यांच्या प्रश्नाची पण उत्तरे द्यावीत, त्यांना गोष्टी सांगाव्यात, कविता, बालगीते त्यांना शिकवावीत, आपण म्हणावीत, त्यांच्याकडून म्हणून घ्यावीत, चित्र दाखवून चित्राची नावे विचारावीत. त्यामुळे पालकांचं आणि मुलांचं बोलणं वाढतं, बॉन्डिंग वाढते. मोबाईलऐवजी खेळणी खेळण्यासाठी द्यावी, चित्रांची पुस्तके द्यावीत. लहान मुलांचा मेंदू हा संवाद, खेळ, हालचाली आणि माणसाच्या सहवासातून विकसित होतो. मोबाईलमुळे ह्या गोष्टी मुलामध्ये होत नाहीत. त्यामुळे मेंदूची वाढ किंवा विकास तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही. आणि हे जे वय आहे 2 वर्षे ते 5 वर्षे किंवा 1 वर्षापासून 5 वर्षे, या वयामध्ये मुलांच्या मेंदूची वाढ ही व्यवस्थित होणे आवश्यक आहे. मुले मोबाईल घेतात तेव्हा शांत राहतात, पण बोलण्यास उशीर होतो. शारीरिक हालचाली कमी होतात, वाढ मंदावते, झोप नीट लागत नाही, शब्दसंग्रह त्यांना कमी पडतो. मुले जे पाहतात ते शिकतात, जे ऐकतात ते समजतात आणि ज्यांच्याशी बोलतात तसे बनण्याचा प्रयत्न करतात. मुलांशी डोळ्यात डोळे घालून बोलावे, त्यांना गोष्टी सांगाव्यात, प्रश्न विचारावेत. मोबाईलपेक्षा आपला वेळ आणि आपला मुलांशी संवाद हा खूप अधिक मौल्यवान आहे. मुलं हे आपले अनुकरण करतात, त्यामुळं आपण पण घरामध्ये मोबाईलचा वापर हा मर्यादित ठेवावा. जेवताना मोबाईल वापरू नये, तसेच झोपण्याच्या 2 तास अगोदर आपण मोबाईल वापरू नये. साधारण 0 ते 2 वर्षे वयोगटात मुलांना मोबाईल किंवा स्क्रीन देऊच नये. फक्त जर व्हिडिओ कॉल असेल तर त्यांना आपण सहभागी करून घेऊ शकतो. 2 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना साधारण अर्धा तास ते 1 तास त्यांच्यासोबत बसून मोबाईल आपण पाहू शकतो. नमस्कार.